गुड मॉर्निंग एव्हरीबडी. बीकॉम भाग 2च्या विद्यार्थ्यांचं आजच्या लेक्चरला स्वागत आहे. गेल्या वेळी आपण युनिट नंबर 1 प्रोबॅबिलिटी अँड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स या युनिटला सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला आपण प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, शिवाय प्रोबॅबिलिटीमध्ये काही जे बेसिक टर्म्स आहेत, सॅम्पल स्पेस म्हणजे काय, इव्हेंट म्हणजे काय, काही इव्हेंटचे प्रकार जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. आज आपण क्लासिकल डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटीला सुरुवात करणार आहोत. प्रोबॅबिलिटीच्या दोन व्याख्या आहेत, एक क्लासिकल डेफिनेशन आणि एक ॲक्झिओमॅटिक डेफिनेशन. त्यातील क्लासिकल डेफिनेशन जी आहे ती पी.एस. लाप्लास यांनी डिफाईन केलेली आहे आणि ती डेफिनेशन अशी आहे: जर n म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इक्वली लाईकली एक्झॉस्टिव्ह केसेस असतील, त्यातले m केसेस फेवरेबल टू इव्हेंट ए असतील, तर प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट ए डिफाइंड बाय number of favorable cases to A divided by number of possible cases. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ A नोटेशन जे आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए ला P ऑफ A असं दाखवतात. आणि या लाप्लासियनच्या क्लासिकल डेफिनेशननुसार प्रोबॅबिलिटी ऑफ A इज इक्वल टू नंबर ऑफ फेवरेबल केसेस टू A डिवाइडेड बाय नंबर ऑफ पॉसिबल केसेस. आता n ऑफ A म्हणजे नंबर ऑफ फेवरेबल केसेस टू A आणि n ऑफ S म्हणजे नंबर ऑफ पॉसिबल केसेस. आणि शिवाय मग एन ऑफ ए ला आपण नोटेशन एम वापरूया आणि एन ऑफ एस ला एन वापरूया. म्हणजेच इथून पुढे आपण प्रोबॅबिलिटी ऑफ ए म्हणजे फेवरेबल केसेस बाय टोटल नंबर ऑफ केसेस म्हणजेच एम बाय. ही जी व्याख्या आहे मॅथमॅटिशियन पी.एस. लाप्लास यांनी ही व्याख्या दिलेली आहे. त्यालाच आपण क्लासिकल डेफिनेशन किंवा प्रायरी डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी असं म्हणतो. आता कॉरोलरीज. इफ m इज इक्वल टू n म्हणजेच काय, फेवरेबल केसेस आणि ऑल पॉसिबल केसेस जर सारखे असतील तर मग प्रोबॅबिलिटी किती असणार, m बाय n एक रेशो येणार, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ a इज इक्वल टू 1. म्हणजेच इव्हेंट ए जो आहे तो सर्टन इव्हेंट किंवा शुअर इव्हेंट असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे जर प्रोबॅबिलिटी ऑफ a इज इक्वल टू 1 असेल तर a इज कॉल्ड अ शुअर इव्हेंट. त्यानंतर इफ m इज इक्वल टू 0, जर फेवरेबल केसेसची संख्या 0 असेल, साहजिकच न्यूमरेटर 0 असल्यामुळं डिनॉमिनेटर n जरी असला रेशो 0 येणार, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ a इज इक्वल टू 0 येणार. म्हणजेच a हा इव्हेंट आहे जो इम्पॉसिबल इव्हेंट आहे असं म्हणता येईल. म्हणजे ज्या वेळेला प्रोबॅबिलिटी ऑफ a इज इक्वल टू 0 असेल देन द इव्हेंट a इज कॉल्ड इम्पॉसिबल इव्हेंट किंवा त्यालाच नल इव्हेंट असं म्हणतात. त्यानंतर इफ m केसेस आर फेवरेबल टू a, टोटल n केसेस पैकी m केसेस जर a ला फेवरेबल असतील म्हणजेच n मायनस n केसेस फेवरेबल टू a कॉम्प्लिमेंट, ओके, देन द प्रोबॅबिलिटी ऑफ that a will not happen is given by probability of a complement. आताच्याच क्लासिकल डेफिनेशननुसार इट इज n ऑफ a complement divided by n of s. आता n ऑफ a complement किती, a complement या इव्हेंटला फेवरेबल केसेस किती, n मायनस m डिवायडेड बाय n. सेपरेट डिव्हिजन करा, n बाय n मायनस m बाय n म्हणजेच 1 मायनस m बाय n. 1 मायनस m बाय n म्हणजे आपल्याला किती ऑफ a, म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ a कॉम्प्लिमेंट इज 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ a. तर काही इलिस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल्स आपण पाहूया. पहिले एक्झाम्पल बघा, 2 पॉइंट्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली, फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 हेड्स, नो हेड, ॲटलिस्ट 1 हेड अँड एक्झॅक्टली 2 हेड्स. आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी अगोदर आपण सॅम्पल स्पेस लिहूया. 2 पॉइंट सायमल्टेनियसली काय केलेले आहेत, टॉस केलेले आहेत. त्यामुळं सॅम्पल स्पेस काय येणार, एच एच एस टी टी एच आणि टी. त्यामुळे एन ऑफ एस म्हणजे टोटल नंबर ऑफ केसेस किती, 4. आता पहिला इव्हेंट काय आहे, लेट ए डिनोट द इव्हेंट ऑफ गेटिंग 2 हेड्स. ओके, मग ए ला किती फेवरेबल आहे, सॅम्पल स्पेस मध्ये पॉईंट एकच पॉईंट फेवरेबल आहे, दॅट इज ए इज इक्वल टू एच एच. म्हणजेच एन ऑफ ए किती आला, 1. मग क्लासिकल डेफिनेशननुसार प्रोबॅबिलिटी ऑफ ए म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 हेड्स इज गिवन बाय पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए बाय एन ऑफ एस, म्हणजेच 1/4 म्हणजेच 0.25. त्यानंतर
दुसऱ्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी करूया. लेट बी डिनोट द इव्हेंट ऑफ गेटिंग नो हेड. हेड नको आहे तुम्हाला, म्हणजेच त्या बी मध्ये किती फेवरेबल केसेस, परत एक फेवरेबल केस कुठली, टी टी. त्यामुळे एन ऑफ बी किती, 1. द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग नो हेड is given by probability of B is equal to n of B by n of S, म्हणजेच 1/4 is equal to 0.25. त्यानंतर let's see denote the event of getting at least one head, then C is equal to at least one head. चार टोटल केसेस आहेत, त्यातले at least one head म्हणजे ST, TH आणि HS हे C ला फेवरेबल केसेस आहेत. त्यामुळे n of C किती, 3. त्यामुळे probability of getting at least one head is given by probability of C is equal to n of C by n of S, म्हणजेच 3/4 म्हणजेच 0.5. The fourth event, let D denote the event of getting exactly 2 tails, then D is equal to TT. Notation B च्या ऐवजी D पाहिजे, D is equal to TT. त्यामुळं n of D किती, 1. The probability of getting exactly 2 tails is given by classical definition. P of D is equal to n of D by n of S, 1/4 0.25. पुढचं एक्झाम्पल पहा. An unbiased die is thrown. Find the probability of getting an odd number, a number which is perfect square, a number which is greater than 4. सोल्युशन बघा. डाय जो आहे तो थ्रो केलेला आहे, त्यामुळे सॅम्पल स्पेस मध्ये 1 2 3 4 5 6 असे 6 पॉईंट येणार. त्यामुळे एन ऑफ एस किती, 6. आता पहिला इव्हेंट तुम्हाला काय पाहिजे, अन ऑड नंबर पाहिजे. त्यामुळे इव्हेंट ए डिफाइन करा. ए डिनोट दी इव्हेंट ऑफ गेटिंग अन ऑड नंबर, देन ए इज इक्वल टू 1 3 5. 6 पैकी किती फेवरेबल केसेस आहेत, 1 3 आणि 5. त्यामुळे एन ऑफ ए किती, 3. त्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अन ऑड नंबर इज गिवन बाय प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए बाय एन ऑफ एस, म्हणजे 3/6 म्हणजेच 1/2 म्हणजेच 0.5. ओके. त्यानंतर सेकंड इव्हेंट, लेट बी डिनोट द इव्हेंट ऑफ गेटिंग अ नंबर विच इज परफेक्ट स्क्वेअर. 6 नंबरपैकी परफेक्ट स्क्वेअर असणारे नंबर्स तुम्हाला पाहिजे. तर इव्हेंट बी ला किती फेवरेबल केसेस आहेत, 2 आहेत, 1 आणि 4. एन ऑफ बी इज 2. त्यामुळं प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग number which is perfect square is given by P of B is equal to classical definition for n of B by n of S, 2/6, and that is 1/3 म्हणजेच 0.333. नंतर तिसरा इव्हेंट, let's see denote the event of getting a number which is greater than 4. 4 पेक्षा मोठा नंबर पाहिजे, 6 नंबर. आता फेवरेबल केसेस साहजिकच 5 आणि 6. त्यामुळे n of C 2. त्यामुळे the probability of getting a number which is greater than 4 is given by P of C is equal to n of C by n of S, म्हणजे 2/6, 1/3, 0.33. ओके. आता पुढचं एक्झाम्पल बघा. 2 dice are thrown simultaneously. Write down the sample space and find probability that. एक्सपेरिमेंट काय, 2 डाइस सायमल्टेनियसली थ्रो करायचं आहे, त्याचं सॅम्पल स्पेस लिहायचं आहे आणि खाली इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढायची. इव्हेंट पहिला काय, सम ऑफ 2 नंबर्स ऑन द डाइस विल बी 9 मोर दॅन 10. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे, द डिफरन्स बिटवीन 2 नंबर्स इज. आता 2 डाय थ्रो केल्यानंतर सॅम्पल स्पेस जो आहे 36 पॉइंट्स आहेत. कोणकोणते, 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. तर पहिल्या डायवरती 1, दुसऱ्या डायवरती 1 2 6 गिरी. आता पहिल्या डायवरचा नंबर बदला, 2 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6. नंतर 3 असेल तर 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6. 4 असेल तर 4 1 4 2 4 5 4 3 4 4 4 5 4 6. 5 असेल तर 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6. 6 असेल तर 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6. हे 6/6 चा मॅथमॅटिक्स सॅम्पल स्पेस. एन ऑफ एस म्हणजे टोटल नंबर ऑफ पॉसिबल केसेस आर 36. ओके. आता या ठिकाणी ए बीट मध्ये काय सांगितले, ए डिनोट द इव्हेंट दॅट द सम ऑफ 2 नंबर्स ऑन द डाइस विल बी 9. 36 पैकी असे तुम्हाला सॅम्पल पॉइंट्स पाहिजे, त्या दोन्ही नंबरची बेरीज ही 9 आहे. त्यामुळे ए ला किती फेवरेबल केसेस येणार, 3 6 4 5 5 4 आणि 6. म्हणजे टोटल नंबर ऑफ फेवरेबल केसेस एन ऑफ ए इज 4. त्यामुळे प्रोबॅबिलिटी दॅट
the sum of two numbers on the die will be 9 is given by P of A is equal to N of A by N of S. That is 4 by 36 म्हणजेच 1 by 9 म्हणजेच 0.1. Second event त्यातला, let B denote the event that the sum of two numbers on the die will be more than 10. 10 पेक्षा जास्त बेरीज पाहिजे. त्यामुळे B ला फेवरेबल केसेस बघा 5 6 6 5 आणि 6. त्यामुळे N of B किती 3. त्यामुळे probability that the sum of two numbers on the die will be more than 10 is given by P of B is N of B by N of S. That is 3 by 36, 1 by 12. आणि सॉल्व्ह केलं तर तुम्हाला 0.083. त्यानंतर second bit, let C denote the event that the difference between the numbers on the die is 3. म्हणजे डायच्या दोन्ही डायमध्ये जे काही नंबर्स येणार आहेत त्याच्यातला जो फरक आहे तो 3 पाहिजे. त्यामुळे सी या इव्हेंटला फेवरेबल केसेस बघा 1 4 डिफरन्स 2 5 3 6 4 1 5 2 आणि 6 3. टोटल फेवरेबल केसेस सी या इव्हेंटला 6 N of C is 6. The probability that the difference between the numbers is 3 is given by P of C is N of C by N of S. That is 6 by 36. 1 by 6 means 0.1667. Okay. Example बघा. Ticket numbered from 1 to 50 are well stapled and ticket is drawn at random from it. What is the probability that the number on the ticket is 5 or multiple of 5? Number which is perfect square. 1 ते 50 नंबर असणारे तिकीट आहे आणि मग एक तिकीट तुम्ही ड्रॉ करणार आहात. मग इव्हेंट काय आहे, इंटरेस्ट कशामध्ये, तुझा नंबर आहे 5 किंवा 5च्या मल्टिपलमध्ये तो नंबर असला पाहिजे किंवा तो नंबर जो आहे तो परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे. अगोदर सॅम्पल स्पेस लिहा. एस इज हिअर 1 to 50, 50 तिकीट आहे, त्यांचे नंबर 1 ते 50 आहे. त्यामुळे एन ऑफ एस टोटल केसेस किती आहेत 50 आहे. लेट ए डिनोट द इव्हेंट दॅट द नंबर ऑन द ticket drawn is 5 or multiple of 5. Then event A is A ला favorable cases काय 5 10 15 20 25 30 35 40 45 50 म्हणजेच N of A is 10. त्यामुळे probability that the number on the ticket drawn is 5 or multiple of 5 is given by P of A is N of A by N of S. That is 10 by 50 this 1 by 5 is equal to 0. Second point, let B denote the event that the number on the ticket drawn is perfect square. Then the event B is B la favorable cases 1 4 9 16 25 36 49. Okay, त्यामुळे N of B किती 7. Favorable cases to event B is 7. The probability that the number on the ticket drawn is perfect square is given by P of B is N of B is by N of S, which is 7 by 50.40. Okay. Example, if a card is drawn from a pack of 52 cards, find the probability that getting a red card, picture card, a club card and a king card. Okay, 52 cards are total number of cases, N of cases 52. पहला event depend करा. Let A denote the event of getting a red card. There are 26 red cards, hence N of A is 26. The probability of getting a red card is given by N of A is P of A is N of A by N of S, means 26 by 52 1 by 2, that is 0.5. Let B denote the event of getting picture card. There are 12 picture cards, hence N of B is 12. The probability of getting picture card is given by P of B is equal to N of B by N of S, means 12 by 52, means 3 by 13, that is 0.02. The 0.2 ला पडलाय 0.02308. त्यानंतर तिसरा इव्हेंट, लेट सी डिनोट द इव्हेंट ऑफ गेटिंग अ क्लब कार्ड. देर आर 13 क्लब कार्ड्स, त्यामुळे N of C is 13. त्यामुळे probability of getting a club card is given by P of C is N of C by N of S, म्हणजे 13 by 52 1 by 4 म्हणजे 0.20. चौथा इव्हेंट, लेट D denote the event of getting a king card. There are 4 king cards, त्यामुळे N of D is 4. त्यामुळे probability of getting a king card is given by P of D is N of D by N of S, 4 by 52 म्हणजेच 1 by 13 म्हणजेच 0.0769. आता आतापर्यंत तुम्ही जे काय शिकलात आजच्या लेक्चरला
किंवा कालच्या याच्या अगोदरचं लेक्चर. तेच आपल्याला समजलं का हे थोडंसं क्रॉस चेकिंग आपण करूया. तर आपण चेक युअर प्रोग्रेस म्हणूया. इन एन एक्सपेरिमेंट म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह म्हणजेच डिसजॉईंट इव्हेंट्स आर दोज विच. एक्सपेरिमेंटमध्ये म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आणि डिसजॉईंट इव्हेंट्स कशाला म्हणतात? हॅव कॉमन एलिमेंट्स, cannot happen simultaneously, are overlapping, do not affect the happening of each other. त्यातलं परफेक्ट उत्तर आहे, करेक्ट उत्तर आहे कॅनॉट हॅपन सायमल्टेनियसली. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स असतील किंवा डिसजॉईंट इव्हेंट असतील तर ते एका वेळेला हॅपन होत नाही. Out of all integers from 1 to 100, one integer is chosen at random. The probability that a selected number is not divisible by 5 is. 100 नंबर आहे त्यातला एक नंबर निवडायचा आणि तो जो निवडलेला नंबर आहे तो 5 न भाग जाणारा नसला पाहिजे. तर या ठिकाणी पर्याय आहे 0.35 प्रोबॅबिलिटी आहे का, 0.40 आहे का, 0.80 आहे का, 0.85 आहे. करेक्ट उत्तर आहे 0.80. का तर 1 ते 100 म्हणजे 100 पॉसिबल केसेस झाल्या. आता नंबर डिव्हिजिबल तुम्हाला नको आहे, 5 न भाग जाणारी संख्या असं किती आहे? नॉट डिव्हिजिबल बाय 5 पाहिजे. 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहे? 20 आहे. त्यांना न जाणाऱ्या संख्या किती आहेत? 80 आहे. त्यामुळे 80 बाय 100 म्हणजे 0.80. The probability of getting one white ball from a bag containing 6 red, 8 black and 10 yellow and 1 green. तर इथं बघा पर्याय 1/25 आहे, 0 आहे, 1 आहे, इथं तुमच्या बॅग मध्ये व्हाईट बॉलच नाही आहे, तुम्हाला व्हाईट बॉल पाहिजे, त्यामुळे प्रोबॅबिलिटी 0 आहे. The probability that a card drawn from a well-shuffled pack of 52 cards will be a picture card is. मगाशी पण आपण उदाहरण बघितलेलं आहे. टोटल केसेस 52 आहेत. पिक्चर कार्ड किती असतात? तर 12 असतात. खाली पर्यायामध्ये 12/52 उत्तर बरोबर असतात. ए बीट पर्याय जो आहे 12/52 आहे, त्यामुळे करेक्ट आन्सर. दुसरा पर्याय 16/52 नॉट करेक्ट. 8/52 नॉट करेक्ट आणि 20/52 करेक्ट उत्तर आहे 12/52. Okay, thank you.